Welcome students. Let's continue miscellaneous exercise 3, question number 12. Page number 109 बघा. 12th question. या क्वेश्चन मध्ये एक पहिली गोष्ट करेक्शन आहे आणि हा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. इफ तिथला प्रॉब्लेम आधी वाचतो मी. इफ इन ट्रायंगल एबीसी इफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, त्याचे इफ च्या पुढे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे, त्याच्या की एबीसी करून घ्या. एबीसी इफ एबीसी आर इन एपी, हे त्यातलं करेक्शन आहे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअरच्या ऐवजी काय करून घ्या, एबीसी करून घ्या. इफ एबीसी आर इन एपी देन शो दॅट कॉट ए बाय 2 कॉट बी बाय 2 आणि कॉट सी बाय 2 आर ऑल्सो इन एपी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. याआधी क्वेश्चन असा टाईपचा झाला होता, पण त्यात कॉट मधले टर्म्स एपी मध्ये होते आणि एबीसी आर इन एपी आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता एबीसी आर इन एपी दिले आणि तुम्हाला कॉट मधले टर्म्स आहेत ते एबीसी मध्ये, ते कॉट एबीसी मधले ए बाय 2 बी बाय 2 हे जे अँगल आहेत हे टर्म्स आपल्याला एपी मध्ये हे प्रूव्ह करायचे. क्वेश्चन थोडा अवघड आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इक्वल्स 180 डिग्री किंवा पाय आहे. शो दॅट मध्ये ए बाय 2 सारखे टर्म आले, तुम्हाला थ्रू आउट 2 ने डिवाइड करतो. याच्याच पुढे लिहितो मी, मला जागा थोडी कमी पडते म्हणून. देयरफॉर ए बाय 2 प्लस बी बाय 2 प्लस सी बाय 2 इक्वल्स 90. आता गिवन इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला दिले की एबीसी आर इन एपी असं दिले तुम्हाला. स्मॉल एबीसी आर इन एपी. मग याचा अर्थ काय असतो, 3 टर्म्स एपी मध्ये, त्याचा अर्थ ट्वाइस बी इक्वल्स काय असलं पाहिजे, देयरफॉर ट्वाइस बी इक्वल्स ए प्लस सी असलं पाहिजे. हवं तर याला इक्वेशन 1 देऊया आणि याला इक्वेशन 2 देऊया. आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं ते बघा, ते एकदा मेन्शन करू. वी हॅव टू प्रूव्ह दॅट cot a by 2 cot b by 2 cot c by 2 are in AP. म्हणजे काय प्रूव्ह करायचं, तर दॅट इज टू प्रूव्ह twice the middle term equals cot a by 2 plus cot c by 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. जे प्रूव्ह करायचं ते मी इथं पुन्हा लिहितो, कारण मला एखाद्या वेळेस बोर्ड रब करावं लागणार आहे, थोडा मोठा प्रॉब्लेम आहे. हे जे प्रूव्ह करायचं ना, हे मी इथं वेगळ्या शेड मध्ये लिहितो. जे प्रूव्ह करायचं ते इथे लिहितो. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, 2 cot b by 2 equals cot a by 2 प्लस कॉट सी बाय 2, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे प्रूव्ह करायचं आहे त्याची मी आता आरएचएस लिहितो बघा. कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2. यांना साइन कॉस मध्ये आधी कन्वर्ट करून घेतो. कॉस ए बाय 2 अपॉन साइन ए बाय 2 प्लस cos c by 2 upon sin c by 2. Cross multiplication. Cos a by 2 sin c by 2 plus sin a by 2 cos c by 2 upon sin a by 2 into sin c by 2. न्यूमरेटर बघा आता, sin cos प्लस cos sin, असं बघा, sin cos प्लस cos sin. तुम्हाला जे म्हण शेवटी काय, तर sin ऑफ अल्फा प्लस बीटाचं एक्सपान्शन आहे. sin of
अल्फा प्लस बीटा, a/2 c/2 अल्फा बीटा है, साइन a/2 साइन c/2 ॲज इट इज. तुम्ही याच्याकडे a प्लस सी अपॉन 2 असं बघा, किंवा a/2 प्लस c/2. आता ह्याच्याकडे इथं बघा, त्या इक्वेशन 1 कडे बघा, आपली RHS कंटिन्यू करते. हा RHS कंटिन्यू करते बघा. साइन ऑफ a/2 प्लस c/2 म्हणजे 90 मायनस b/2 अपॉन साइन a/2 इंटू साइन c/2 as it is from equation 1. साइन ऑफ 90 मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा, साइन a/2 इंटू साइन c/2. आता याच्या पुढे हा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे. कॉस b/2 as it is अपॉन हाफ अँगल फॉर्म्युलेची लिस्ट समोर ठेवा. हाफ अँगल फॉर्म्युला ज्यामध्ये साइन a/2 साइन b/2 साइन c/2 कॉस मधले टॅन मधले सगळे फॉर्म्युले आपण तयार केले. तर साइन a/2 चा फॉर्म्युला असा आहे, आता a/2 आहे म्हणजे त्यात a येत नाही, काय येतं सांगा, b आणि c येत. s मायनस b s मायनस c अपॉन हाच प्रोडक्ट bc. साइन c/2 बघा, हाफ अँगल फॉर्म्युला. साइन मध्ये c/2 आहे, c आहे म्हणजे याच्यामध्ये c येणार नाही, a आणि b येणार. अपॉन ab. आता तुम्ही म्हणता मग कॉसला का तसं रिप्लेस करायचं, त्याचं कारण सांगतो. मी LHS स्टार्ट केलेली आहे, LHS, आणि मला हे जे दाखवायचं आहे 2 cot b/2, त्या कॉट मध्ये न्यूमरेटर मध्ये कॉस असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे मला तो कॉस अजिबात हलवायचा नाही. आता खालचा फक्त पार्ट तो डिनॉमिनेटर मधला ऍडजस्ट करायचा आहे, ठीक आहे. आणि ही स्टेप व्यवस्थित कळली का मला सगळ्यांना? आता कंटिन्यू करतो RHS. RHS इक्वल्स न्यूमरेटर मध्ये cos b/2 as it is. एकाच स्क्वेअर रूट मध्ये सगळं मल्टिप्लिकेशन केलं, सगळं एकाच रूट मध्ये. s मायनस b s मायनस c s मायनस a s मायनस b अपॉन bc इंटू a एका रूट मध्ये. cos b/2 as it is. आता काय सांगतो ते कळते का बघा. ही टर्म दोनदा आहे बघा, काय b देखील दोनदा आहे बघा. मग हा जो दोनदा आहे टर्म त्याला बाहेर घेतलं तर s मायनस b बाहेर आहे, अपॉन घातला b दोनदा आहे ना, त्याला पण रूटच्या बाहेर घेतलं. मग रूट मध्ये शिल्लक काय राहील हे बघा, s मायनस a s मायनस c अपॉन ac हे शिल्लक राहील. आता बघा s मायनस a s मायनस c आहे, खाली ac आहे, म्हणजे हा साइन b/2 चा हाफ अँगल फॉर्म आहे. त्यात b नाही, s मायनस b अपॉन b इंटू हा जो फॉर्म्युला आहे तो साइन b/2 चा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, साइन b/2.
आता हे जे कॉस अपॉन साइन आहे ना, ह्याचं मी कॉट करणार आहे आणि हा बी वर घेणार आहे, इक्वल्स बी अपॉन एस मायनस बी हे, आणि याचा आन्सर काय आला सांगा रे, कॉट बी बाय 2 इक्वल्स बी अपॉन, आता मला सांगा एस म्हणजे सेमी पेरिमीटर, 8वी पासून शिकलाय तुम्ही, ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 सेमी पेरिमीटर मायनस बी इंटू कॉट बी बाय 2 ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 2 वर न्यायचे मला, म्हणजे ट्वाइस बी झाले. आता बघा ए प्लस बी प्लस सी मायनस 2b अपॉन बी ते वर घेतलेत इंटू कॉट बी बाय 2 ॲज इट इज. ट्वाइस बी हे ए प्लस सी आणि बी मायनस 2b म्हणजे मायनस बी इंटू कॉट बी बाय 2 ॲज इट इज. ए प्लस सी म्हणजे ट्वाइस बी, हे न्यूमरेटरचे ट्वाइस बी आहेत, हे रिप्लेस केलेले ट्वाइस बी मायनस बी इंटू कॉट बी बाय 2 ॲज इट इज. इथे लिहितो आता ट्वाइस बी ॲज इट इज फ्रॉम 1 नाही 2 सॉरी, ट्वाइस बी ॲज इट इज, ट्वाइस बी मायनस बी म्हणजे 1b इंटू कॉट बी बाय 2 ॲज इट इज इक्वल्स ट्वाइस कॉट बी बाय 2. RHS पासून सुरुवात केली होती उसके ह्या RHS पासून सुरुवात केली होती आणि इथं काय दाखवलं बघा मी, ट्वाइस कॉट बी बाय 2 इक्वल्स LHS. thus LHS इक्वल्स RHS. म्हणजेच काय प्रूव्ह झालं की कॉट खाली लास्ट लाईन तुम्ही लिहायची, therefore cot a by 2 cot b by 2 cot c by 2 आर इन AP. हे प्रूव्ह. ह्याला प्रॅक्टिस लागते अशा प्रॉब्लेमला, एक 4-5 वेळा किमान हाताकडनं गेल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा, इन ट्रायंगल ABC इफ अँगल C इक्वल्स 90 डिग्री देन प्रूव्ह दॅट साइन ऑफ A मायनस B इक्वल्स a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. खूप महत्वाचा टाइप आहे, थोडासा वेगळा आहे, अवघड नाही पण थोडासा वेगळा आहे. बघा ट्रायंगल ABC मध्ये तुम्हाला अँगल C 90 डिग्री दिला आहे, अँगल C काय दिलाय 90 डिग्री. मग याच्या समोरची साइड स्मॉल a असते, याच्या समोरची साइड स्मॉल b असते, याच्या समोरची साइड स्मॉल c असते. आता याचा वापर कसा करतोय बघा आपण, बघा सोल्युशन. हे इन ट्रायंगल ABC अँगल C इक्वल्स 90 डिग्री इफ काढून टाकतो, अँगल C इक्वल्स 90 डिग्री. मग याचा अर्थ त्यात पायथागोरस थेरमची स्टेप ही यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. याच्यात पायथागोरस थेरम वापरा, therefore c square equals a square plus b square. थेरम ऑफ पायथागोरस आणि त्याला इक्वेशन. हे काही रिझन आवश्यक नसतं बरं, आता काय आपण नवी दहावीत नाहीये, फक्त कळावं म्हणून मी रिझन दिले. c square equals a square plus b square, थेरम ऑफ पायथागोरस. बाय साइन रूल, साइन मध्ये टर्म्स आहेत a b रिप्लेस करण्यासाठी मला वापरता येते. बाय साइन रूल a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन c. त्यातला अँगल C तुम्हाला 90 डिग्री दिला आहे, therefore a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन 90. a अपॉन साइन a इक्वल्स b अपॉन साइन b इक्वल्स c अपॉन साइन 91.
हे आणि हे इक्वेट केलं, a अपॉन साइन a इक्वल्स c किंवा c अपॉन 1 अँड b अपॉन साइन b इक्वल्स c. टर्म्स ट्रान्सफर केले की साइन a म्हणजे a अपॉन c आणि साइन b म्हणजे b अपॉन c. याला इक्वेशन आपण 2 दिली. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची एलएचएस बघा. साइन ऑफ a माइनस b. आता साइन ऑफ अल्फा माइनस बीटाचा फॉर्म्युला वापरा. साइन कॉस माइनस कॉस साइन. साइन ए ला रिप्लेस करूया आपण a अपॉन c इंटू कॉस b म्हणजे कोसाइन रूल c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ac माइनस कॉस a कोसाइन रूल b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc इंटू साइन b. साइन b म्हणजे b अपॉन c. a कैंसल, b कैंसल. न्यूमरेटर c स्क्वायर प्लस a स्क्वायर माइनस b स्क्वायर अपॉन ट्वाइस c स्क्वायर माइनस b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस a स्क्वायर अपॉन ट्वाइस c स्क्वायर. डिनोमिनेटर सेम है, न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर c स्क्वायर प्लस a स्क्वायर माइनस b स्क्वायर माइनस b स्क्वायर माइनस c स्क्वायर प्लस a स्क्वायर अपॉन ट्वाइस c स्क्वायर. c स्क्वायर कैंसल झाले, a स्क्वायर प्लस a स्क्वायर ट्वाइस a स्क्वायर माइनस ट्वाइस b स्क्वायर अपॉन ट्वाइस c स्क्वायर. 2 कॉमन आणि कैंसल, a स्क्वायर माइनस b स्क्वायर अपॉन c square. Now c square is replaced by, next step, a square minus b square upon c square can be replaced by a square plus b square from equation 1 equals RHS. हे तुमचे RHS. Okay? Now question number 14. In triangle ABC, if cos A upon A equals cos B upon B, then show that it is an isosceles triangle. फारच सोपा क्वेश्चन. बघ, फक्त कोसाइन रूल रिप्लेस करा. cos A च्या जागी कोसाइन रूल रिप्लेस करा. b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc आणि त्याला पुन्हा अपॉन हे a आले इक्वल्स cos b रिप्लेस करा. हां, cos b c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ca किंवा ac अपॉन b आले. समोरील संख्या कोसाइन रूल. आता ट्वाइस bc ला खाली आणा, ट्वाइस ca ला खाली आणा. b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस a स्क्वेअर अपॉन हे खाली आणले की ट्वाइस abc. c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर हे खाली आणले की ट्वाइस abc. आता लक्षात ठेवा abc हे जे असतात ना, ह्या ट्रायंगलच्या साइड्स किंवा त्याच्या लेंथ्स असतात, त्या कधीही झिरो असत नाहीत. त्यामुळे हा प्रोडक्ट किंवा हा प्रोडक्ट कधी झिरो येत नाही. त्यामुळे तो डायरेक्ट कॅन्सल केला तरी चालतो, नॉन झिरो टर्म. काय राहिलं, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस a स्क्वेअर इक्वल्स
सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर शिल्लक आहे. दोन्ही बाजूचे फक्त सी स्क्वेअर कॅन्सल झाले. आता राहिलं बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअरला एलएचएस मध्ये येणार ट्वाइस बी स्क्वेअर, ए स्क्वेअरला आरएचएस मध्ये येणार ट्वाइस ए स्क्वेअर. म्हणजे राहिलं काय बी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर म्हणजेच बी इक्वल्स ए. तर ऍक्च्युली बी म्हणजे साइड असते ना. ऍक्च्युली ट्रायंगल एबीसी मध्ये ट्रायंगल एबीसी मध्ये ह्याला म्हणतात साइड बी, ह्याला म्हणतात समोर ह्याला ए आणि ह्याच्या समोर सी. मग बी आणि ए इक्वल आलेत, बी आणि ए इक्वल आले म्हणजे हा ट्रायंगल आयसोसेलेस झाला. देयरफॉर ट्रायंगल एबीसी इज एन आयसोसेलेस ट्रायंगल. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 15. यामध्ये करेक्शन आहे. तुम्हाला इथे साइन 2a दिसत आहेत. ऍक्च्युली तो साइन स्क्वेअर ए आहे तिथे. तसंच हा साइन स्क्वेअर बी आणि हा साइन स्क्वेअर सी आहे. करेक्शन करून घे. साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल्स साइन स्क्वेअर सी. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ट्रायंगल असं तुम्हाला विचारलंय. ट्रायंगल एबीसी हा काय प्रूव्ह करायचा आपल्याला? राईट अँगल ट्रायंगल. एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. बाय साइन रूल साइन ए अपॉन ए इक्वल्स साइन बी अपॉन बी इक्वल्स साइन सी अपॉन सी इक्वल्स के. दिलेलं रिलेशन घेऊन घ्या. गिवन काय दिले तुम्हाला? तर साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल्स साइन स्क्वेअर सी असं रिलेशन तुम्हाला दिले. मग साइन ए म्हणजे काय? तर ए चा स्क्वेअर. साइन बी म्हणजे काय? बी के. साइन सी म्हणजे काय? सी के. म्हणजे ए स्क्वेअर के स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर के स्क्वेअर इक्वल्स सी स्क्वेअर के स्क्वेअर. के स्क्वेअर कॉमन आणि नंतर तिथला कॅन्सल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स सी स्क्वेअर के स्क्वेअर. काय आलं सांगा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स सी स्क्वेअर 2 झालं. मगाशीच्या प्रॉब्लेमच्या रेड पेनची स्टेप होती बघा. म्हणजे ह्याच्या आधीचा एखादा दुसरा क्वेश्चन राईट अँगल ट्रायंगल होता. इथं राईट साइडला मी फिगर पेट किंवा आता पण काढून बघा चला. सी ए बी ट्रायंगल एबीसी त्यामध्ये सी स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. त्याचा अर्थ बाय द कन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ पायथागोरस अँगल सी मस्ट बी 90 डिग्री. असं करतो मी बघायला. स्मॉल ए म्हणजे कोण असतं? तर स्मॉल ए म्हणजे बीसी म्हणजे बीसी स्क्वेअर प्लस आता बी म्हणजे कोण असतं सांगा? एसी स्क्वेअर इक्वल्स सी स्क्वेअर म्हणजे कोण आलं सांगा? एबी स्क्वेअर. देयरफॉर बाय द कन्व्हर्स ऑफ theorem of Pythagoras measure angle C equals 90 degree. Therefore last line लिहायची triangle ABC is a right angled triangle. Triangle ABC is a right angled triangle. 16th question मध्ये काय म्हणले बघ. In triangle ABC prove that a square into bracket cos square b minus cos square c plus b square into bracket cos square c minus cos square a plus c square into bracket cos square a minus cos square b equals 0 प्रूव्ह करायचे. मी त्याची एलएचएस तेवढी लिहून ठेवली. आता मी याला काय करणार आहे सांगतो. प्रॉब्लेम फार सोपा आहे. पहिली गोष्ट सगळ्या टर्म्स आहेत ते मी साइन मध्ये कन्वर्ट करून घेणार आहे आणि साइन रूल वापरून हे सिम्प्लिफाय करणार. मग त्यासाठी आधी साइन रूल बघून घ्या सुरुवातीला. म्हणून मी आधी जागा ठेवली होती. बाय साइन रूल साइन ए अपॉन ए इक्वल्स sin b upon b equals sin c upon c equals k. म्हणजे sin a म्हणजे ak वगैरे वगैरे. हा बघा a स्क्वेअर इंटू ब्रॅकेट सांगा cos स्क्वेअर b म्हणजे काय सांगा? 1 मायनस sin स्क्वेअर b मायनस cos स्क्वेअर c म्हणजे काय? 1 मायनस sin. साधी आयडेंटिटी वापरा. प्लस b स्क्वेअर इंटू ब्रॅकेट cos स्क्वेअर c म्हणजे काय?
1 मायनस साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर बी म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर बी. ओके. आता मी हा एकच पार्ट तुम्हाला व्यवस्थित रफ करून दाखवतो म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप लगेच समजेल. हे ओपन करून घेतो जरा साइड 1 मायनस साइन स्क्वेअर बी मायनस 1 प्लस साइन स्क्वेअर सी 1 कॅन्सल साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी हे शिल्लक राहिले. बघा काय राहिले बघा साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी असे सगळ्यात राहणार आहेत. 1 1 सगळ्याचे कॅन्सल होणार आहेत. चला काय आलं सांगा साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी प्लस काय आलं इथे सांगा साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर सी प्लस काय आलं सांगा साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए हे शिल्लक राहिले. आता सगळीकडे साइन रूल आपण रिप्लेस करूया. चला साइन स्क्वेअर सी म्हणजे काय किंवा साइन सी म्हणजे काय तिथं बघा साइन सी म्हणजे सी स्क्वेअर ना साइन ट्रान्सफर करा सी के म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजे काय बी स्क्वेअर के स्क्वेअर तिथं बघायची पण आवश्यकता नसते. बी स्क्वेअर साइन ए म्हणजे काय ए स्क्वेअर के स्क्वेअर मायनस साइन सी म्हणजे काय सी के ऍक्च्युअली मग स्क्वेअर केल्यानंतर सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर के स्क्वेअर ए स्क्वेअर के स्क्वेअर. या सगळ्यातनं ह्या ब्रॅकेटमधनं के स्क्वेअर या ब्रॅकेटमधनं आणि सगळ्यातनं आधी के स्क्वेअर आपण कॉमन काढला इंटू स्क्वेअर ब्रॅकेट काय राहिलं ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर सी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता ह्याच्यापुढे तुम्ही करायचंय फक्त ब्रॅकेट ओपन करायचे आणि सगळं कॅन्सलेशन करायचं के स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 0 तुम्ही करायचं ना ते फायनल आन्सर 0 इक्वल्स आर एच एस. तुम्ही हे ब्रॅकेट ओपन आणि कॅन्सलेशन करून घ्यायचं. ओके. आता 17 क्वेश्चन बघा काय विचारले एकदा वाचून घ्या. विथ युजुअल नोटेशन शो दॅट 3 टर्म्स इक्वल आहेत असं प्रूव्ह करायचंय. बघा नीट लक्षात द्या. ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू टॅन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू टॅन बी आणि बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर टॅन सी हे 3 टर्म्स इक्वल आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे पण सोपा आहे. बघा पहिल्यांदा मी कोसाइन रूल सगळे लिहून ठेवतो ऍट द सेम टाइम साइन रूल पण लिहून ठेवतो. बघा नंबर किती हा 17 आहे ना. बाय साइन रूल काही ए अपॉन साइन ए अपॉन करू का साइन ए असं उलटं घेतो. ठीक आहे आणि कोसाइन रूल पण लिहून घेऊया आपण. कॉस ए नंतर बी बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. ठीक आहे. दुसरा कॉस बी चा बी नंतर कोण येणार सी येणार ना सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए किंवा एस आणि कॉस सी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2. आता तुम्हाला ज्या
तीन टर्म्स इक्वल दाखवायच्यात ना, त्यातली पहिली टर्म विचारात घ्या. बघा, कन्सिडर काय टर्म नावाचा सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू टॅन ए अशी टर्म दिली तुम्हाला. जर याला मी आपल्या कोसाइन रूल मधला जो सिक्वेन्स आहे ना, त्या प्रॉपर सिक्वेन्स नुसार काय देतो बघा, हे जरा मागे पुढे करू. दिस टर्म इज इक्वल टू ही टर्म इज इक्वल टू बघा, पहिल्यांदा मी बी स्क्वेअर लिहितो प्लस सी स्क्वेअर, मग ए स्क्वेअर नंतर लिहितो इंटू ह्याला लिहिणार आहे साइन ए अपॉन कॉस ए इंटू साइन ए अपॉन कॉस ए. ते झाल्यानंतर हा पार्ट बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन कॉस ए. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन कॉस ए, म्हणजे हे इकडे गेले बघा, अपॉन कॉस ए मग ट्वाइस बी सी इकडे गेले, म्हणजे हे मार्क केलेली जी टर्म आहे ती ट्वाइस बी सी टर्म आहे, ट्वाइस बी सी इंटू साइन ए ॲज इट इज इक्वल्स ट्वाइस बी सी इंटू, आता साइन ए म्हणजे काय, ह्याला रिझन फ्रॉम टू येणार आहे, हा हे फ्रॉम टू, आणि साइन ए म्हणजे वरती बघा, साइन ए म्हणजे काय ए के, म्हणजे फायनल आन्सर हे फ्रॉम वन, फायनल आन्सर आलं ट्वाइस ए बी सी के. ही टर्म कोण सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू टॅन ए, याची व्हॅल्यू एवढी आली, त्याला इक्वेशन 3 देऊन ठेवा. सेम आता परत कन्सिडर सेकंड टर्म, त्यातली दुसरी टर्म बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू टॅन बी इक्वल्स, हे मागे पडतो सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कोसाइन रूल पार्ट असला ना की आपोआप कळतं कसं लिहायचं, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू टॅन आहेत ना, ह्याला मी साइन बी अपॉन कॉस बी, आता लवकर कळेल बघा तुम्हाला, साइन बी अपॉन कॉस बी. आता ही जी टर्म आहे ना, ही टर्म सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन कॉस बी म्हणजे ट्वाइस सी, साइन बी म्हणजे बीके, म्हणजे ही टर्म देखील ट्वाइस, जरा मागे पुढे करूया आपण, ट्वाइस ए बी सी के, कोण ही टर्म ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू टॅन बी, ह्याची पण व्हॅल्यू एवढी आली, ह्याला इक्वेशन 3 4 जे काय ह्याला 3 आहे ना, ह्याला 4. आता राहिलेला पार्ट तुम्ही करायचा, तो त्याचे तिसरं ब्रॅकेट आहे की तिसरं ब्रॅकेट, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू टॅन सी असेल, इंटू टॅन सी, याची पण तुम्ही व्हॅल्यू एवढी आणून दाखवायची, सेम आता झालं ट्वाइस ए बी सी के इक्वेशन 5. आता 3 4 5 च्या RHS सेम आहेत, 3 4 5 च्या RHS सेम आहे, म्हणजेच त्यांच्या LHS काय असले पाहिजे सांगा, सेम असले पाहिजे. खालचे स्टेप फ्रॉम 3 4 5 जे त्यांनी दाखवले ते tan A इक्वल्स tan B इक्वल्स tan C, त्याच्या अलीकडे ब्रॅकेट आहे ते तुम्ही बघा, हे तिन्ही टर्म्स काय दाखवायचे इक्वल दाखवायचे. नाउ क्वेश्चन नंबर 18, a cos square c by 2 plus c cos square a by 2 equals thrice b by 2 दिले, show that a b c are in AP. म्हणजे काय प्रूव्ह करायचं, twice b equals a plus c, a b c are in AP हे प्रूव्ह करायचं. हा क्वेश्चन खूप सोपा आहे बघा, a इंटू ब्रॅकेट, ही जी टर्म आहे ना cos square c by 2 ला 11वीचं रिमार्क थेरम आहे बघा, 1 plus cos
डबल अपॉन 2 असं लिहितात. मला सांगा 1 प्लस कॉस म्हणजे काय सांगा. इथं बघा हे टर्म 1 प्लस कॉस म्हणजे काय 2 कॉस स्क्वेअर हाफ. आणि मी याला अपॉन 2 लिहिलं तर याला पण तुम्हाला अपॉन 2 लिहायला लागेल आणि 2 2 कॅन्सल होतील. म्हणजे 1 प्लस कॉस सी अपॉन 2 म्हणजे ही टर्म मिळते की नाही बघा कॉस स्क्वेअर सी बाय 2. मी कॉस स्क्वेअर सी बाय 2 ला काय लिहिले 1 प्लस कॉस डबल अपॉन 2. त्यावेळी तुम्हाला इंटिग्रेशन होईल ना टॉपिक त्यावेळी या स्टेपची फार सवय होती बरं का तुम्हाला. प्लस सी इंटू ब्रॅकेट सेम हाच प्रकार कॉस स्क्वेअर ए बाय 2 ला 1 प्लस कॉस डबल म्हणजे अँगलचा डबल अपॉन 2 हे लिहिता येतं इक्वल्स थ्राइस बी अपॉन 2 ॲज इट इज. पुढची स्टेप ए न वरती ओपन करा सी न ओपन करा कॉमन डिनॉमिनेटर 2 लिहा. ए प्लस ए कॉस सी प्लस सी कॉस ए अपॉन 2 इक्वल्स थ्राइस बी अपॉन 2 कॅन्सल. ए प्लस सी एकत्र केलेत मी आणि हे ए कॉस सी प्लस सी कॉस ए इक्वल्स थ्राइस बी. आणि कधीही न वापरलेला आजपर्यंत आपण प्रोजेक्शन रूल समोर ठेवा. प्रोजेक्शन रूल समोर ठेवा. ए प्लस सी प्लस तो कागद समोर पाहिजे त्याशिवाय काही कळत नाही. ए कॉस सी प्लस सी कॉस ए म्हणजे बी इक्वल्स थ्राइस बी ॲज इट इज. रिझन प्रोजेक्शन रूल बी ट्रान्सफर ए प्लस सी इक्वल्स ट्वाइस बी म्हणजेच काय therefore ए बी सी आर इन ए पी हे प्रूव्ह. ओके आता इथं तुमचा या 18 क्वेश्चनला हा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा सगळा जो पार्ट आपला म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युले साइन आणि कॉस मधले फॉर्म्युले किंवा साइन रूल कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल सोल्युशन ऑफ ट्रायंगल थोडक्यात हा सगळा भाग आहे. याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स इथं तुमचे संपले. आता 19 पासून सगळे इन्व्हर्सचे प्रॉब्लेम चालू होतात. आता सगळे इन्व्हर्सचे फॉर्म्युले पाठ करून ठेवा लर्न करून ठेवा. ओके बाकी क्वेश्चन्स नेक्स्ट पिरियड.